महाराष्ट्रात भक्तिभावाने व एकाग्रतेने श्री गुरुचरित्राचे पारायण होत असते. या प्रत्येक अध्यायाचे एक गूढ महत्त्व आहे. कोणकोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री गुरुचरित्रातील पहिला अध्याय. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा. कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय तिसरा. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथा. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय पाचवा. शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्त होते. अध्याय सातवा. पंचमहापापादी सर्व पातके नाहीसे होतात. अध्याय आठवा. बुद्धिमाद्य नाहीसे होते. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय दहावा. नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो. अध्याय अकरावा. वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय बारावा. संकटे, दैन्य, दारिद्र्य, दुःख याचे निवारण होते. अध्याय तेरावा. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय चौदावा. प्राणघातक गडांतरापासून संरक्षण लाभते. अध्याय पंधरावा. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय सोळावा. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय सतरावा. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय अठरावा. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दुःख नाहीसे होते. अध्याय एकोणीसावा. भाग्यवृद्धी होते तसेच सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते. अध्याय बावीसावा. वांझपणा दूर होते. बाळंतणीला चांगले दूध येते. अध्याय तेविसावा. पिशाच बाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय चोवीसावा. ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय पंचवीसावा. अपात्र लोकांचा संपर्क व त्याचे दुष्परिणाम टळतात. अध्याय सव्वीसावा. शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात. अध्याय सत्तावीसावा. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती होते. अध्याय अठ्ठावीसावा. वाईट कर्माचे दोष दूर होतात. सत्पथ सापडतो. अध्याय 19. श्रीछल दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारी विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 23. वचनभंग व व्याभिचार दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. वंध्यत्व दोष जाऊन कन्या व पुत्रांचा लाभ होतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतो. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो व गुरुनिष्ठा सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46. चित्ताची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते व भुकेचे विघ्न टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे शमन होते. अध्याय 50.
ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे पुण्य प्राप्त होते. विशिष्ट कार्यासाठी एखाद्या अध्यायाचा पठन केल्यास सफलता प्राप्त होते. औदुंबर किंवा अश्वत्थ पूजा त्यासमोरच अध्याय पठन केल्याने मनोवांछित फल प्राप्त होते. दृढ श्रद्धा हे श्वसन असून उत्कट भक्ती हे जीवन आहे. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह गुरुदत्ता. नमो दिगंबर स्वामी समर्था अवधूता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.